माझ्या भाषणात तुम्ही कधी ऐकलं का हो कर्जमाफीचं? तुम्हाला माहिती आहे का, अंथरूण बघून हातपाय पसरायचे असतात. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं शेतकरी कर्जमाफीबाबतचं हे विधान आहे. एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आश्वासन खरं तर महायुतीनं आपल्या वचननाम्यात दिलं होतं. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर 2024 रोजी पार पडला. त्याला 1 महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. आता शेतकरी कर्जमाफीबाबत विचारणा करत आहेत. अशातच राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानानं कर्जमाफीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. चला तर पाहूयात अजित पवार शेतकरी कर्जमाफीबाबत काय म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. अजित पवार भाषण करत असताना एका शेतकऱ्यानं त्यांना कर्जमाफीबाबत विचारणा केली. यावर ते म्हणाले, माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीचं ऐकलं का? तुम्हाला माहिती आहे का की अंथरूण बघून हातपाय पसरायचे असतात. राज्याचा गाडा आपल्याकडे आहे. आपण दोघं नंतर बसू, चर्चा करू. तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू मला सल्ला दे. मग त्याच्यातून काही जमत असेल तर करू आपण. करायला कमी नाही पडणार. यावर लाडकी बहीण योजनेमुळे अशी महिलांनी तुम्हाला साथ दिली, तशी शेतकऱ्यांनी तुम्हाला कर्जमाफीच्या आश्वासनामुळे सपोर्ट दिला, असं शेतकरी म्हणाला. त्यावर अजित पवार म्हणाले, म्हणूनच आम्ही 3, 5, 7, 5 HP क्षमतेच्या मोटारची वीज बिल माफ केली. काहींचे 3-3, 4-4 लाखापर्यंतची वीज बिल होती. 0 करून दिली 0. खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महायुतीनं वचननाम्यात दिलेलं जे आश्वासन आहे ते पूर्ण करू असं म्हटलं होतं. पण सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या कॅबिनेट बैठका किंवा हिवाळी अधिवेशन यामध्ये मात्र कर्जमाफीबाबत काहीही धोरण जाहीर करण्यात आलेलं नाही. शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या स्तरावर निर्णय घेतला जाईल, असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कर्जमाफीबाबत हे वक्तव्य आलंय. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी हा विषय सरकारच्या प्राधान्यक्रमात नसल्याचं दिसून येत आहे. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.